तर हाय माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, इथं पाहू शकताय 3:37 झालेले आणि एवढ्या रात्री जागरण माझं काही म्हणजे कमी होत नाही. जागरण झाल्याशिवाय काम सुद्धा होत नाही. खरं म्हणजे टार्गेट ठेवलं की आपलं काम खरंच होतं बरं का. माझं टार्गेट होतं की मी एवढ्या वेळेत एवढं काम करेन आणि बरंच सारं मी काम सुद्धा केलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला ब्लाऊजच्या डिझाईन्स आणि जे साड्या माझ्याकडे आलेल्या आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजून मी काय काय केलं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे. तर इथं हे कस्टमर माझ्यासाठी म्हणजे खरंच खूप खास होतं आणि जुनं कस्टमर होतं माझं. त्यामुळे हे कस्टमरचं रेडी केलं आणि डायरेक्ट म्हटलं सकाळीच आपण सगळं शेअर करायचं. तर इथं मी काय काय केलं आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा जो ब्लाऊज आहे हा वरमाईचा ब्लाऊज आहे मुलाच्या आईचा आणि एकदम एक नंबर म्हणजे दिसायला तर एकदम फिनिशिंग एक नंबर आलेली आहे आणि बॅकची सुद्धा पाहू शकता. नॉर्मल अशी डिझाईन होती, एवढं काही नाही. साडी सुद्धा वरमाईची आहे आणि साडी खरंच खूप सुंदर आहे बरं का. मला तर खरंच खूप आवडली. आणि याच्यानंतर मी करवलीचे ब्लाऊज सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कशी डिझाईन केली आहे काय, एवढं काही म्हणजे रात्रीचं मला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही. त्यामुळे नॉर्मल असे छोट्या छोट्या क्लिप मी शूट केलेल्या. तर इथं पाहू शकता ही नवरीची साडी आहे, फक्त पिकोफॉलसाठी माझ्याकडे आलेली. तर ही साडी पिकोफॉल करून ओके केलेली आहे. आणि ही जी साडी आहे ही करवलीची साडी आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा मी स्टिच केलेला आहे. इथं पाहू शकताय नॉर्मल अशी डिझाईन केली आहे, पण वरमाईला त्या करवलीला आणि वरमाईला दोघींना सुद्धा त्यांचे ब्लाऊज आवडलेले आहेत. इथं पाहू शकताय आणि लटकन तर खरंच खूप सुंदर आले. मुलांसोबत बोलत होती, मुलांचा आवरा डबे वगैरे तयार केले आणि नंतर मी शूट करायला घेतलं. कारण माझं असं होतं मुलांचे डबे वगैरे हे ते सगळं कामं बाकीचे पण आवरायचे असतात, त्यामुळे ते पण काम पाहिलं पाहिजे आणि मशीनचं सुद्धा केलं पाहिजे. म्हणून सगळीकडे माझं एकीने लक्ष सगळीकडे द्यायचं असं होतं. आणि त्यात झाले असं तब्येत खराब झाल्यामुळे पूर्ण आवाजसुद्धा माझा बिखरले आहे, काय सांगायलाच नको. आणि हा पण ब्लाऊज करवलीचाच आहे, एकदम नॉर्मल असा गळा काढला, एवढं काही म्हणजे फॅन्सी आणि डिझायनर जास्त नाही आहे. तर इथं प्रिन्स कट ब्लाऊज बसायला खरंच खूप सुंदर बसतात. पफ स्लीव्ज केलेली आहे नॉर्मल अशी, इथं पाहू शकताय तुम्हाला दिसते. तर ह्याला लेस वगैरे होती जे स्लीव्जला, पण ती लेस मी काढून टाकलेली कारण त्याला गम माझ्याकडे नव्हता अवेलेबल. माझा शॉपमध्ये गम राहिलेला जो 7000 असतोय तो, त्यामुळे मी आपलं नॉर्मल अशी स्लीव्ज केली. नेक्स्ट टाइम तिला म्हणजे चिपकवून द्यायचं असं ठरवलं. तर ही साडीसुद्धा करवलीचीच आहे. तुम्हाला आवडलीच असेल. साड्या तर खरंच खूप सुंदर आहेत, मला तर आवडल्या. मी बघत होती सारखं इकडून तिकडून साड्या हलवून, कारण मला साड्या जास्त आवडतात बरं का. म्हणजे वेअर करायला तर जास्त आवडत नाही, पण साड्या पाहायला जास्त आवडतात कारण कामातनं वेळ भेटत नाही साड्या वेअर करायला. आणि इथून नंतर मला जायचं होतं शॉपमध्ये, कारण ते कस्टमर येणार होतं शॉपमध्ये. तर यांचं सगळं जे कस्टमरचं होतं ते सगळं मी पॅक करून घेतलं एका त्यांच्या जे कॅरी बॅगा होत्या त्या कॅरी बॅगामध्ये. आणि मी शक्यतो कॅरी बॅगांवरती नाव टाकून ठेवते, कारण लक्षात राहिलं पाहिजे. शॉपमध्ये बरंच सारं साहित्य पडलेलं आहे, बऱ्याच लेडीजचे ब्लाऊज, साड्या, काष्टा साड्या शिवायला आलेल्या, त्यामुळं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी नाव टाकून ठेवते. आणि हा सुद्धा ब्लाऊज मला अर्जंटच होता. इथं पाहू शकताय नॉर्मल असाच म्हणजे जास्त काही ओव्हर डिझाईन नाही, एकदम नॉर्मल डिझाईन आहे. पण जुनं माझं कस्टमर येणार होतं जे चिनक्याचं फर्स्ट टाइम रील्स पाहून आलेलं, त्यांच्या मुलीने रील्स पाहून काकींना पाठवलेलं माझ्याकडे आणि त्यांचे हे सगळे मला ब्लाऊज साड्या सगळ्या स्टिच करून रात्रभर ठेवलेले. हे तुमच्यासोबत काही मी शेअर करू शकले नाही म्हणून आता शेअर करते, कारण सगळं गडबडीत कसं होतं शूटच्या टायमिंगला काही आठवण राहत नाही आहे, पण नंतर आठवणीत येतं की बाबा हे शेअर करायचं राहिले ते शेअर करायचं राहिले. हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे. पाहू शकताय स्लीवसुद्धा त्यांनी आरीवर्क करून दिलेलं, मी फक्त स्टिच केलं आहे. पण माझ्याकडे आरीवर्कसुद्धा करून मिळतं, तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आरीवर्क किंवा आपण फॅब्रिक पेंटिंग हे सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे, पण एवढं होतं की शूट करायला वेळ भेटत नाही. तर हे सगळे त्यांचेच ब्लाऊज आहेत, चिनक्याचा कस्टमर आहे त्यांचे. आणि काकी तर खरंच खूप खुश होत्या. आणि मला शॉपमध्ये यायचा एवढा अजिबात मूड नव्हता, कारण रात्रभर जागलेली, त्यामुळं दिवसभर म्हणजे कम्फर्टेबल वाटत नव्हतं मला. तरी पण मी 11 साडे 11 वाजेपर्यंत शॉपमध्ये होते. तर इथं सगळे त्यांचेच ब्लाऊज आहेत. इथं पाहू शकता हा सुद्धा त्यांचाच ब्लाऊज आहे. काही नॉर्मल डिझाईन होत्या, काही हेवी डिझाईन होत्या, काय आरीवर्कचे असे जवळजवळ त्यांचे 5 ते 6 ब्लाऊज होते. काही कॅरीबॅगमध्ये सुद्धा भरलेले होते. सगळं शेअर करू शकत नाही म्हणून सगळं म्हणजे थोडं थोडं शेअर केलं. आणि हा पाहू शकता हा पण मी स्टिच केलेला आहे, गडवाल साडीवरचा ब्लाऊज आहे. 3/4 स्लीव्ज आणि नॉर्मल अशी बॅकला डिझाईन आहे बॉल्स लावून. प्रिन्स कट ब्लाऊज तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. आणि कसं असतं माहिती का, चूक काढणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. काय कमी जास्त वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जावा, मी माझी चूक सुधरवेन. कमेंट करणं सुद्धा खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या कमेंटमुळं मला अनुभव येतो की हां बाबा आपलं हे चुकतंय ते चुकतंय. तर इथं सगळी पॅकिंग करून झाली आणि त्यांचं बिल वगैरे मारायचं होतं. तर बिल कसे करतात ते बिल ऑनलाईन करतात, त्यामुळे बिल मारून त्यांना फक्त सांगायचं असतं. आणि इथं बिल मारायला माझं सुरू होतं.
बिल मारून झाल्यानंतर म्हणलं काकी एवढे एवढे झालेत. आणि त्यांचं बिल द्यायला पण काही नसतं बरं का. खरंच म्हणजे मी काही रेट कमी जास्त करते. म्हणजे कसं, जर आपण नॉट्स वगैरे लावले किंवा लेस लावले तर त्याच्यात कमी जास्त होऊन जातं. ब्लाऊजची फिनिशिंग त्यांना आवडते, त्यामुळं ब्लाऊजचे तर चार्जेस व्यवस्थित देत आहेत ते. फक्त विचार करावा लागतो नॉट्स आपले म्हणजे कुठले वापरलेत, किती रुपयाचे वापरलेत, लेस कुठले वापरलेत, जास्त हेवी आहेत का नॉर्मल आहेत, हे सगळं मला डिटेल्समध्ये मांडावं लागतं. तेव्हा मी बिल सांगते. तोपर्यंत मी बिल सांगत नाही. आणि ब्लाऊज तयार करायच्या अगोदर मी एक रुपया घेत नाही त्यांच्याकडून. कारण कसं होतं, नंतर कमी जास्त झाल्यावरती त्यांना वाटायला नको आपल्याकडून एक्स्ट्रा चार्जेस घेतला. त्यामुळं बिल पूर्ण आपलं बिल झाल्यानंतरच आपण कधी पण सांगायचं. कारण त्यांना सुद्धा देताना म्हणजे कमी जास्त काही वाटणार नाही. काकींच्या चेहऱ्यावरची खुशी तर सांगतच असेल. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, ओके, बाय बाय.